मग महाराज काही यमाले घाबरणार नाही तो. हाच महाराज यम का आपल्या जवळ येईल, त्याची काय ताकद आपल्या जवळ येईल. म्हटलं त्याची ताकदच नाही, अजिबात नाही. काय झालं, ब्रह्मदेव विष्णू आणि महेश असे बसलेले असताना सहज विषय निघाला. चला गड्या आता जे आता खाली आहेत ना म्हणे त्याला उचलून आणायचंय. भगवान शंकरजी म्हणे हे यमा जाय. शंकरजी यम निघाले, गावात आले. गावात आल्यानंतर यमजी बाप्पा म्हणे काय चला तुम्हाला बोलावणं झालं. वा 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 तुम्ही घ्यायला आले ना, काही हरकत नाही, 5 दुकानून येतो म्हणले. यम घरी आल्यानंतर हा दुकानात जाते, गोठाणावर बसते तर येतच नाही. हा घरी वाट पाहत बसते. यम आला नाही, आला किती वेळा आलाच नाही महाराज. यम परत गेला. परत गेल्यानंतर भगवान शंकरजी महादेव विचारतात अरे गिरेक आणला नाही आज. म्हणे ते गेलं तर आलंच नाही म्हणे. दुकानात गेलो, गोठवणार बसून आलं म्हणे, आलंच नाही. बरं बरं हरकत नाही. मग आता हे काही पटणार नाही गड्या. 1 खेप गेला, 2 खेप गेला, आता तसं करू नको. जिथं सापडेल तिथून उचलून आण आता. म्हणून देवाने त्या दिवसपासून ते फोल्डर डिलीट केलं, घरून न्यायचं. जिथं सापडेल. चहा पेता पेता ऍक्सिडेंट मध्ये, गोठाळावर दूध पेता पेता जिथं सापडेल तिथं ना. एक तो मोठा यम आज उद्या म्हणे यम किती घाबरत नाही म्हणे. पठ्ठ्या आला यम. यम आल्या बरोबर तर म्हणते अरे बाप या यम दादा वा 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 बरं झालं आले म्हणे. तुम्ही मला घ्यायला आले म्हणते. म्हटलं हो आले ना, काय सबूत आहे तुमच्याजवळ मला घ्यायला. वा वा हे पा हे पावती. भगवान महादेवाने लिस्ट करून दिली. एवढी मध्ये लिस्ट आहे आणि पहिल्या नंबरवर तुझं नाव आहे. बरं 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 काही हरकत नाही, माझं पहिल्या नंबरवर नाव आहे. आता आले तर तू काही अतिथी देव भव. आता आले तर जेवण करून जाय. कोणाला म्हणते यमाला. आता जेवण करून जा. मस्त मिष्टान्न बनवले. हा एवढा भात जर होता त्या मिष्टान्नामध्ये गुंगीची औषध टाकून दिली. आणि यमाले यमाले तुरी देणारे लोक आहेत पा कलियुगात. गुंगीची औषध टाकली बस यमदादा जेवले. यमदादाला लागली झोप. हा उठला. हा यमदाच्या बाजूने होता. हा उठला. जे पहिल्या नंबरवर नाव होतं ना ते सगळ्यात खाली लिहिलं. चला जमलं, बजेट मधले खाले 2-3 महिने निघून जातात आपले. येत नाही डबल. आल्यानंतर काय करावं सुचत नाही महाराज. आले उठलं अरे काय एवढं व्यवस्था केली गड्या, तुझ्यासारखी व्यवस्था अजिबात झाली नाही. आता मी तुझ्यावर खुश झालो. पहिल्या नंबरवरून सुरुवात करत नाही, आता खालून सुरुवात करतो. हे खालून सुरुवात करतो. आता मला सांगा महाराज किती मी कोपऱ्यात जा पण आपलं मरण चुकत नाही. मला सांगा डॉक्टर लोक मरणाऱ्याला वाचवतात की जिवंत राहणाऱ्याला वाचवतात? पुन्हा विचारतो, डॉक्टर लोक मरणाऱ्याला वाचवतात की जिवंत राहणाऱ्याला? हा मरणाऱ्याला वाचवत नाही, त्याची काही हिंमत. ते जर मरणाऱ्याला वाचवलं असतं तर डॉक्टर लोक मेले. हा ते जिवंतच राहिले असते. जिवंत राहणार. मग मला सांगायचं तात्पर्य एवढं महाराज, काही मरतात ते महाराज, जातात ते पण काहीच करत नाही आयुष्यभर. का हो देवाचं भजन ते नका सांगू आपल्याला. सप्ता आणि तुम्ही ते पोरं पाहतील आणि ते सप्ता पाहतील. वर्गणीच नाही ते नका सांगू आपल्याला. काय देवाने काय आपल्याजवळ भरपूर आहे. नाही तर आमच्या इकडली गोष्ट सांगतो, महाप्रसादाच्या दिवशी फाटकं तुटतात. आता इथं गेट नाही आहे. गेट तुटतात आमच्याकडे आणि त्याला म्हणा का वर्गाने आम्ही का पडून जातो.